तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करत होतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि हिंदुत्ववादी संघटना दलित विद्यार्थ्यांचा जीव घेत आहेत का। निमित्त आहे रोहितची आत्महत्या। हैदराबाद विद्यापीठातला 25 वर्षांचा हा स्कॉलर, दलित स्कॉलर, त्यानं आत्महत्या केली आणि ती आत्महत्या केल्यानंतर आता सगळी चर्चा सुरू झालेली आहे की एका अर्थानं ही आत्महत्या नाही, हा खून आहे, हा व्यवस्थेने केलेला खून आहे, हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे। ही व्यवस्था आपण आता तरी बदलणार की नाही। ब्रेकवर जाण्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी हर्षल लोहकर यांनी केली। सिद्धार्थ मोकळेंनी असं म्हटलं की ती बंदी घातलीच पाहिजे। आणि आत्ता अनिकेत ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होते। अनिकेत, मला सांगा, ज्या प्रकारची भूमिका हे सगळे लोक मांडतायत त्यांचं म्हणणं असं आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जाणीवपूर्वक, जयदेव डोळेंनी जसा उल्लेख केला, आंबेडकरवादी संघटनांना आणि त्या विचारांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसते। त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं राजकारण आहे। एक तर गोष्ट अनिकेत मान्यच केली पाहिजे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही राजकीय विचार घेऊन वावरणारी संघटना आहे हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही आहे। त्याला एक राजकीय विचारधारा आहे, चांगलं वाईट, बंदी असावी नसावी हा मुद्दा वेगळा आहे, राजकीय विचारधारा हे नक्कीच आहे। अशा वेळी ही जी सगळी टीका सुरू आहे, ही चर्चा सुरू आहे, अनिकेत तुम्ही या संघटनेचे एक अतिशय महत्त्वाच्या पदावर काम करताय, तुम्हाला असं वाटत नाही का की हे फार वाईट आहे, आपल्या संघटनेची प्रतिमा अशी होणं हे अत्यंत गैर आहे? कसं बघताय तुम्ही, काय म्हणणं आहे? नक्की तुमच्या मुद्द्याकडे येतो की विद्यार्थी परिषद राजकीय विचारांना घेऊन चालतं, हे सगळ्यात मोठं चुकीचं आहे। विद्यार्थी परिषदची जेव्हा स्थापना झाली तेव्हा विचार असा होता की या देशातील तरुणांना आपला देशामध्ये एक सामाजिक, अरे मग त्याला मंत्री महामंत्री कशाला म्हणतात उगाच? मंत्री महामंत्री याचा अर्थ त्याला एक पॉलिटिकल इन्क्लिनेशन आहे। नाही, आमच्याकडे मंत्री अशी एक पद्धत आहे विद्यार्थी परिषदेमध्ये, ती आमच्या जिल्हा स्तरापासून ते आमच्या राष्ट्रीय स्तरापर्यंत आमच्याकडे मंत्री म्हणजे सेक्रेटरी, जे भाषेमध्ये आज दुसऱ्या संघटनांकडे सचिव म्हणतात त्याला सेक्रेटरी म्हणतील किंवा आणखीन काय त्यांना त्यांचे उच्चारण असतील त्याला, पण विद्यार्थी परिषद मंत्री म्हणतात। आणि आमच्या अध्यक्षांना जे प्राध्यापक असतात, अनिकेत ऐका माझा मुद्दा ऐका की मुळामध्ये राजकीय भूमिका असणं याच्यामध्ये गैर काय? राजकीय भूमिका असायलाच पाहिजे ना। तुम्ही बरोबर आहे तुमचं, राजकीय ज्या वेळेस त्याची गरज पडते त्या वेळेस विद्यार्थी परिषद आपली भूमिकाही मांडते, असं, पण अशातला भाग नाही की आम्ही राजकीय भूमिका घेऊन प्रत्येक वेळेस काम, म्हणजे कामच तीच भूमिका घेऊन काम करतो। विद्यार्थी परिषद अशी काही भूमिका नाही, काही भूमिका मी तुम्हाला विचारतो अनिकेत, त्याची उत्तर द्या। पहिला मुद्दा म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा भारतीय जनता पक्षाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काही संबंध आहे किंवा नाही? नाही, हो किंवा नाही मला सांगा। विद्यार्थी परिषद ही संघ परिवारातली एक संघटना आहे, संघ परिवाराची एक संघटना आहे, हा हे तुम्हाला मान्य। पहिलं। दुसरं, तुम्ही आंबेडकरवादी असं म्हणताय, मगाशी सिद्धार्थ तुम्हाला असं म्हणाले की तुम्ही जर आंबेडकरवादी स्वतःला म्हणवता तर मग मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे, ही भूमिका तुम्ही जाहीरपणे घेणार का? हा तुम्ही म्हणजे एकदम आता त्या 100 वर्षाच्या अशा सगळ्या कालखंडामध्ये आंबेडकरवादी आजची जी आजचा जो विषय आहे त्यावर आपण नक्की बोललो पाहिजे। मग मला सांगा, तुम्ही आंबेडकरवादी तुम्ही आंबेडकरवादी नसलात तर माझी हरकत नाहीये, त्यामुळे बिघडत काही नाहीये, पण तुम्ही आंबेडकरवादी आहात नाही। परंतु माझा प्रश्न असा आहे की आज विद्यार्थी परिषद, तो आपला विद्यार्थी ते गेला आंबेडकर ASA संघटनेचा, त्यानंतर हे सगळं वादळ सुरू झालेलं आहे की दलित विरोधी आणि सगळं असं विद्यार्थी परिषद त्यामध्ये गोंगवण्यात आलेलं आहे। परंतु ह्याच्या अगोदर फार आत्महत्या झाल्या ना तिथे, त्यावेळेस कोणाला वाटलं नाही की तिथे जावं आणि त्याच्यावरती विद्यार्थी परिषद त्याच्यामध्ये आहे आणि तुमच्या माहितीनुसार ते विद्यार्थी पण दलित होते ना, तुम्ही आज जे वावडं उठवलं। एक सेकंड, बाकी सगळे माझे प्रश्न बाजूला ठेवतो, मला सांगा तुमचं म्हणणं काय, नक्की काय घडलं? रोहितची आत्महत्या तुम्हाला फार दुःख झालंय मग तुम्ही सांगितलं, तर काय घडलं नक्की? रोहितची आत्महत्या का झाली, काय म्हणणं? नक्की सुरुवातीला नक्की सांगायला होतं। एक तर सुरुवात अशी झाली की 30 जुलैला जेव्हा आपल्या याकूब मेननला फाशी देण्यात आली, त्यानंतर त्या घटनेच्या विरोधामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी, या संघटनेच्या लोकांनी ते निदर्शन केलं किंवा विरोध केला ह्याला। त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी, ज्याचा सुशील कुमार जो आमचा तिथला कार्यकर्ता आहे, त्याने फेसबुकवरती ती कमेंट केली होती, त्या कमेंटच्या विरोधामध्ये या सगळ्या लोकांनी जाऊन त्याला रात्री 3 ऑगस्टच्या सुमारास जाऊन त्याला तू माफी माग आणि सगळं असं कर आणि मारहाण केली आणि सगळा तो प्रकार झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं ते सगळ्या प्रशासनाकडे जाण्याचा प्रयत्न आपल्या विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी केला आणि त्याला त्याच्या अगोदर लिहून घेतलं होतं की
मी माफी मागतो असं या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे एक वेगळं वळण जे सांगतात की पहिली चौकशी जी बसली आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालं की असं काही झालं नव्हतं, परंतु त्यामध्ये विद्यार्थी परिषदेचा पण से असा आहे की आमची त्यामध्ये भूमिकाच ऐकली गेली नाही. त्यामुळे सगळं ती जी चौकशी पहिली झाली त्यामध्ये त्या लोकांना निष्पादित सोडण्यात आलं, त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. परंतु दुसरी चौकशीची आम्ही मागणी केली होती की विद्यार्थी परिषदेने की हे साफ चुकीचं आहे, आमच्यावरती अन्याय झालाय. जर सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल प्रत्येक गोष्टीचं, आज जर शीतल साठे पण म्हणत असतील किंवा हे सगळे म्हणतात की शीतल साठेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आमचं पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांनी जर विरोध केला असेल याकूब मेननला, जर याकूब मेनन हा देशद्रोही असेल, त्याच्या विरोधात जर कोणी त्याच्या बाजूने जर कोणी आलं असेल, त्याला आम्ही जर विरोध केला असेल, ते आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. बाजूने कोणीही बोललेलं नाही. तो प्रो लाईफ असल्याचं सांगतो. प्रो लाईफ म्हणजे फाशीच्या शिक्षेच्या विरोधात फाशीच्या शिक्षेच्या विरोधात तो होता. तो प्रो लाईफ असल्याचं त्याच्या स्टेटस वरती त्याने लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला तुम्ही देशद्रोही म्हणून सगळीकडे प्रमोट करताय आणि पुन्हा त्याला श्रद्धांजली वाहण्याची नाटकं करतायत ना, तर ज्या दिवशी पठाणकोटचा हल्ला झाला त्या दिवशी त्याने पठाणकोट हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. एखादा देशद्रोही हा एखाद्या देशाच्या मिलिटरीत असलेल्या जवानांना श्रद्धांजली का होईल? मग त्याने देशाच्या विरोधात ज्यांनी युद्ध पुकारलं त्यांचं समर्थन केलं. माझं एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सिद्धार्थजी. त्याला देशद्रोही म्हणणं सगळ्यात पहिले बंद करा. तिथे डीएसए नावाचं देशद्रोही म्हणू नका. तिथे डीएसए नावात आम्ही डीएसए नावाचं संघटन आहे, दलित स्टुडंट असोसिएशन नावाचं आणखी एक संघटन आहे, ते पण दलितच आहे ना, त्यांचं पण नाव दलितच आहे ना. त्यांच्यासारखे भांडण होतं ना तिथे त्या एएसए आणि त्या दलित संघटनेमध्ये. काय संबंध नाही असेल ते असं बोला काही संबंध नाही. डीएसए मला सांगा, रोहितनं आत्महत्या केली हे खरं आहे की नाही? केली ना, बरोबर. त्याला निलंबित केलं होतं हे खरं आहे की नाही? हा, मग याच्यामध्ये त्याचं निलंबन हे त्याच्यावरचा अन्याय आहे असं तुम्हाला वाटत नाही का? यांनी सांगितलेला घटनाक्रमच थोडासा जरा चुकीचा आहे आणि चुकीच्या पद्धतीने इंटरप्रेट जर एखादी घटना घडली असेल, चुकीची असेल, त्या विरोधात जर तिथल्या प्रशासनाने जर भूमिका घेतली, तर निलंबित केलं असेल तर केलं. त्यांनी प्रशासनाने आधी त्यांना कायद्याने केलं होतं. प्रशासनाने तुमच्या माणसाकडनं माफीनामा लिहून घेतला आणि प्रशासनाने सांगितलं दबाव टाकण्यात आला होता आमच्यावर. तुम्ही दबावाचा मुद्दा मांडताय. असाच दबाव उलट पक्षी सरकारकडून आणि या सगळ्यांकडून आला आणि म्हणून निलंबित केलं रोहितला. हा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? नाही, आम्ही दबाव कोणावरती आणला नाही. आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. हा, मग जावं लागलं ना आम्हाला. प्रशासनाने पहिल्याच वेळेस आम्हाला जायला गरज नव्हती. जायला. आम्हाला जावं लागलं. ते स्थानिक खासदार माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांचं म्हणणं असं असेल तर विद्यार्थी परिषद पहिलीपासून मागणी केली पाहिजे ना की विद्यार्थी परिषद तुम्ही बंदी घाला म्हणून. आजच काय तुम्ही मागणी, आजच का मागणी येते? कारण तुमची काही गरज नाही. आज या विरोधकांकडे मुद्दा नाहीये, त्यामुळे समाजाला भ्रमित करण्याचं काम केलं जाते. तुम्ही करता, आम्ही करत नाही. विद्यार्थी परिषद बोलते, सामाजिक बोलते विद्यार्थी परिषद भ्रमित करणं काही नाही. प्रत्येक वेळेस मला एक सांगा अनिकेत, मला एक सांगा, मुळामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर जो घटनाक्रम किंवा काय त्याच्याबद्दल काही असू द्या, पण ही आत्महत्या करावी लागणं आणि मुख्य म्हणजे तुम्ही खासदारांचा, मंत्र्यांचा, सरकारचा वापर केला याच्यामध्ये काही शंका नाही. तुमचं सरकार नसतं तर या प्रकारे गोष्टी घडल्या नसत्या. लगेच निलंबित करणं किंवा काही ऐका अशा गोष्टी घडल्या नसत्या. तुम्हाला असं वाटत नाही का की मगाशी जयदेव डोळेंनी चर्चेला सुरुवात करताना जो उल्लेख केला की सरकार तुमचं असल्यामुळे जे काही तुमची ताकद वाढलेली आहे त्याचा दुरुपयोग केला जातोय, असं याच्यामध्ये घडलंय असं वाटतं का? नाही, नक्कीच मला वाटत नाहीये. तुम्हाला असं वाटत नाही सरकार आलंय म्हणून आमचं फार काय असं झालंय. पण आजही विद्यार्थी परिषदेत संघर्ष जो पहिला करतो तो आज आम्ही संघर्ष करतोय. आजही महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल तर आयटीच्या फी वाढल्या, त्यावेळेस आम्ही संघर्ष केला. आज दिल्लीमध्ये सुद्धा आम्हाला संघर्ष करावा. प्रत्येक राज्यांमध्ये आम्हाला संघर्ष करा. असाचा भाग नाही की आम्ही संघर्ष करत नाही. सरकार आला की आम्ही संघर्ष सोडून दिला असं तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने. पण मला कळत नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुम्ही जोडलेले असल्यामुळे मुळातच तुमच्या विचारसरणी, विचारधारा आणि या सगळ्यावर मर्यादा येत आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्याही अशा छोट्या भूमिकेने बघत नाही. या स्टुडंट विद्यार्थी जगतामध्ये जगत असताना. संजय दाभाडे काहीतरी बोलायचं. संजय दाभाडे बोला. मला जयदेव डोळेंनी जो मुद्दा सांगितला, मुळामध्ये ही आत्महत्या नाहीच आहे. हा व्यवस्थेने केलेला खून आहे. एक्झॅक्टली. इन्स्टिट्यूशनल. आणि विशेषतः
जी इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, जाती वर्चस्वातनं जी ब्राह्मणी व्यवस्था अभिप्रेत आहे संघ परिवाराला, आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्या संघ परिवाराचा भाग आहे, त्यांनी कबूल केलं. ह्या संघ परिवाराला त्यांची जाती व्यवस्था असलेला हिंदू धर्म अभिप्रेत आहे, तो त्यांना प्राणप्रिय आहे. त्याची परिणती म्हणून जी जातीवाद येतो, जातीभेद येतो, त्याच्यामधून नंबर 1 आणि दुसरं हिंदुत्ववादी जी विचारसरणी आहे संघ परिवाराची, जी नथुरामी विचारसरणी आहे, ह्या 2 कारणास्तव म्हणजे जातीवाद आणि हिंदू राष्ट्रवाद या दोन्ही कारणामुळे या रोहितचा बळी घेतलेला आहे. याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की यांचा जो प्रयत्न चाललेला आहे सगळा मुद्दा हा याकूब मेमनकडे वळवण्याचा, तो अतिशय नाममात्र मुद्दा आहे. त्याच्याकडे यांचं म्हणजे लक्ष वळवण्याचा, विचलित करण्याचा तो याकूबचा मुद्दा आणून ते मूळ मुद्द्यापासून या त्यांच्या मूळ जी विचारसरणी आहे जात वास्तवाची आणि हिंदू राष्ट्रवादाची, ती बाजूला सारण्यासाठी ते या याकूबचा प्रकरणाचा मुद्दा मध्ये मध्ये आणताना आपल्याला दिसत आहेत. आणि शेवटी त्यांनी त्यांची जी राजकीय सत्ता त्यांच्या हातामध्ये आलेली आहे तिचा पूर्णपणे वापर करून या रोहितला अक्षरशः रेटत त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला ढकलत नेलेलं आहे. त्यांनी संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता बरोबर संजय दाभाडे मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण आणखी 30 सेकंद आहेत, बोला पटकन. नाही, संजयजी जसं बोलले त्यांना माझा प्रश्न असा आहे की या अगोदरही विद्यार्थी परिषद काम करते ना, ज्यावेळेस अशा सगळ्या आत्महत्या होतात किंवा अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस विद्यार्थी परिषद अशी बंदी आणण्याची कोणी मागणी केली नाही हो. आता बरं सगळ्यांना सुचतं की विद्यार्थी परिषद बंदी घाला, विद्यार्थी परिषद राजकारण करते, जातीवाद करते. हे कसं काय तुम्ही सगळे बोलता? कारण तुम्ही आहात आता काही गरज नाही, काय गरज नाही. आम्ही काय 67 वर्ष म्हणजे आम्ही काय औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचं तिथल्या विद्यार्थ्यांच्या मला आता ब्रेक घ्यायचा आहे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. एक सेकंद फक्त. अनिकेत, तुम्हाला मी सांगतो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरच नव्हे, संघावरच बंदी घालावी ही मागणी काही नवीन नाहीये. हे सातत्यानं लोक म्हणत आलेले आहेत. ते बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा आहे, पण ही मागणी काही आजच आलेली आहे असं म्हणायचं कारण आहे. सगळी चर्चा आपण करणार आहोत शेवटच्या सेगमेंटमध्ये. फार महत्त्वाच्या वळणावर ही चर्चा जाणार आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.